नमस्कार मित्रांनो, आजच्या मालिकेच्या भागाचा रिव्ह्यू घेऊन मी आले आहे. तर आजच्या भागात नेमकं काय घडलं आहे ते आपण सविस्तर पाहूया. आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळते की वैदेही हॉस्पिटलमध्ये असते आणि पेशंटला चेक करत असते. पेशंटला चेक करून ती बाहेर पडत असतानाच तिथून सूर्या क्रॉस होतो. ते दोघेही क्षणभर एकमेकांकडे बघतात आणि सूर्या तिथून बाहेर निघून जातो. यानंतर वैदेही तिच्या केबिनमध्ये बसलेली असताना सुलेखा तिथे येते आणि विचारते की काय काम होतं. त्यावर सूर्या तिच्याकडे एक चिठ्ठी काढतो. सुलेखा चेष्टा करत बोलते, अगं बया लेटर. पण सूर्या सांगतो की हे प्रिस्क्रिप्शन आहे. भाईंची औषधं संपली आहेत. ही जुनीच चिठ्ठी आहे, पण नवीन औषधं हवी आहेत. तसंही भाईंना आता बरं वाटतंय, फक्त थोडा श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणून. बाहेर सूर्या उभा असताना सुलेखा वैदेहीला सांगते की ऐकलं ना काय बोललेला ते. वैदेही हो म्हणते आणि प्रिस्क्रिप्शनवरची एक गोळी बंद करून जुन्या गोळ्या चालू ठेवायला लावते. सुलेखा ती चिठ्ठी द्यायला जाते असतानाच वैदेही तिला थांबवते आणि तिच्या अंगणात पडलेलं सूर्याचं घड्याळ सुलेखाकडे देत असं म्हणते की एवढं दे म्हणून. तेव्हा सुलेखा स्पष्ट सांगते, मी काय कोणाची पर्सनल असिस्टंट नाही आहे. तुला सापडलं ना, मग तूच दे, मी नाही देणार. सुलेखा बाहेर येऊन सूर्याला बोलते, ऐकलंस ना तू काय सांगितलं आहे ते. सूर्या बोलतो की ठीक आहे म्हणतो. इकडे वैदेही उठून ते घड्याळ सूर्याला द्यायला जाते, पण तोपर्यंत सूर्या तिथून निघून गेलेला असतो. वैदेही सूर्याला जाताना बघते, थोडी शांत होते आणि पुन्हा आत येऊन बसते. दुसरीकडे घरामध्ये जनी आजी रडत बसलेली असते. सूर्याचे वडील म्हणजेच भाई तिला रडताना बघतात आणि तिच्याजवळ येऊन बसतात. ते मायाने विचारतात, म्हातारे काय झालं. त्यावर जनी आजी भाजी निवडत उत्तर देते, काही नाही रे, मी कुठे रडते, डोळ्यात माती गेली माझी. पण भाईंना समजतं आणि ते म्हणतात, माझ्याशी खोटं बोलतेस का, बोल काय झालं. तेव्हा जनी आजी तिचं दुःख व्यक्त करताना बोलते, आता सहन नाही होत रे. म्हातारपणी दुसऱ्याचं दुःखही बघवत नाही आणि स्वतःचं सांगताही येत नाही. भाई तिला समजवतात, म्हणतात, वच्ची 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 वच्ची, माझ्याकडे बघून तरी शिक ना. या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. तशी जनी आजी म्हणते, या घराच्या भिंती किती वर्षापूर्वी लिपल्या, पण आता या घरात असं उपऱ्यासारखं राहणं सहन नाही होत रे. भाई तिला हसवायला प्रयत्न करतात, तिची मस्करी करत म्हणतात, हे बघ हस बरं बघू, तुझी कवळी बसवून घेऊया म्हणजे अक्रोड फोडशील. भाईंच्या या बोलण्याने म्हातारी हसते. यानंतर जनी आजी विचारते, कुठे ती कधीचा दरवाजा लावून बसली आहे, कालपासून उघडलाच नाही. भाई सांगतात, मला माहिती आहे म्हणून आज मी एक नवीन आयडिया केली. मी दिगूला पाठवले, ती त्याला काही म्हणणारही नाही. यावर जनी आजी चेष्टा करते, बायकोवर लई प्रेम असतं तुझं, कसं लाजतोय बघ. तिकडे सूर्या त्याच्या बयोसाठी आईसाठी उपमा बनवून आणतो आणि बोलतो, बयो खाऊन घे, कालपासून काही खाल्लं नाही आहेस तू. बयो खाऊन घे, कालपासून काही खाल्लं नाही आहेस. पण बयो रागाने म्हणते, मी अनोळखी माणसांकडून काहीच खात नाही आणि बोलतही नाही. सूर्या हळहळत बोलतो, बापरे, थेट अनोळखी बनवून टाकलंस मला. बयो तुझं असं बोलणं सोडून दिलंस तर माझं जग संपेल ग. तुझ्या डोळ्यांनी मी हे जग बघितलं होतं, पण तू वरदसोबत जे वागलीस ना ते मला नाही पटलं. त्यावर त्याची बयो चिडून विचारते, का रे एवढा पुळका त्याचा तुला, कसला तुला. सूर्या समजवतो, पुळका नाही आहे, वरद हा माणूस म्हणून मला आवडतच नाही आहे, पण माणुसकीचं नातं काहीतरी असतं ना. बयो तू अशी बोलणार नाहीस तर माझं जग संपेल. तेव्हा त्याची आई त्याला थेट अटच घालते, जर तुला माझं एवढं वाटतं ना तर मग मला एकच वचन दे, तू त्या देसाईंच्या घरात पुन्हा पाय ठेवणार नाहीस. सूर्य शांत होतो. त्यालाही वैदेहीसोबत घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात. बयो पुढे म्हणते, नाही ना, शेवटी तुला जे करायचं तेच करणार ना. माझा बाप गेला त्यानंतर माझं काळीज दगड झालं होतं. या दगडाच्या काळजात दोनच व्यक्ती होत्या, एक दिगू आणि एक तू. त्यातही तू गेलास आता परत हे नाटक करत माझ्यापुढे आलास तर बघ, असं म्हणून ती निघून जाते. सूर्या तिला हाक मारतो, बयो थांब. तो वच्चीला बयोच्या डोक्यावर म्हणजे हात ठेवून वचन देतो की मी देसाईंच्या उंबरठ्यावर पायही ठेवणार नाही आणि त्यांच्याकडे ढुंकूनही बघणार नाही. हे ऐकून वच्चीला खूप आनंद होतो. इकडे वैदेही सूर्याचं ते घड्याळ हातात घेऊन बसलेली असते. ती पूर्णपणे सूर्याच्या आठवणीत रमलेली असते. तिला सूर्याबद्दल जुन्या गोष्टी आठवत असतात आणि तिच्या मनात सूर्याबद्दल प्रेमही जागं होत असतं, पण तिला स्वतःलाच काही सुचत नसतं. तेवढ्या तिकडे बयोकडे चिंगळी तणफण करत आलेली असते. ती बयोला म्हणते की मला मुळीच आवडलेलं नाही आहे बयो की दादाने त्या दुश्मनांच्या दारात जाऊन पाय गुडघे टेकले आणि तू त्याला माफही केलंस. त्यावर तिची बयो बोलते, चिंगळे, दुसऱ्याच्या दाराला कान लावून ऐकायची सवय गेली नाही का गं तुझी. तेव्हा चिंगळे रागाने बोलते, बयो अगं ऐक ना, मी सिद्ध करून दाखवलं आहे आणि मी काल केलंच आहे, वरच्या तोंडाला काळ फासून. तेव्हा हळूहळू बयो तिने पकडलेल्या बयो बोलते की हे बघ, काय आहे ना,
काल एकटीमध्ये राहिली असती ना तर पाय लावून बी पळून गेली असती. 4 लोक त्याला पकडलं होतं म्हणून. तेव्हा चिंगडी खाली बसते आणि बयोचा हात पकडते आणि बोलते की बयो एकदा विचार कर ना तू माझा, एकदा तू वारीस म्हणून माझा विचार कर. तेव्हा तेव्हा बयो तिच्या डोक्यावर हात ठेवते आणि बोलते की चिंगळे तू पण माझीच मुलगी आहे. तुझ्या चांगल्या भल्याचा विचार मी नाही करणार तर कोण करणार. तुझ्यासाठी चांगलं मोठं लाखाचं श्रीमंतीचं स्थळ पाहून देईल मी. आणि काय आहे ना, आता जितके दिवस राहिलीस ना तितके दिवस इथे लाडप्याड करून घे. पण वारसाचा अधिकार, वारसाचं जे बोलतेस ना ते मनातून विचार काढून टाक. तेव्हा बयो चिंगळीने बयोचा जो हात पकडलेला असतो ते हात ती सोडवून घेते आणि रागाने उभी राहते आणि तिथून रागारागात निघून जाते. इकडे नलू वैदेहीसाठी टिफिन घेऊन आलेली असते. वैदेही तिला सांगते की अगं उगाचच तुझे एवढा चक्कर झाला, मला भूकच नव्हती. तेव्हा वैदू बोलते की काल पण असं कालचं जे घडलं ना त्यामुळे मला रात्रभरही झोप नाही आली आणि भूकही नाही आहे. हे ऐकून नलू आत्या तिला प्रेमाने समजावून सांगू लागते, गं असं नाही करायचं बाळा. पण वैदू उलट तिलाच प्रश्न करते, तू मला सांगतेस पण तू स्वतः काय करतेस, तूही उपाशीच असणार आहेस. मला माहिती आहे. नलू आत्ते तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेते आणि चिंतेने बोलते. ती वच्ची डोक्यात जातेच पण आता वरदही तिच्या पावलावर पाऊल टाकायला लागायला लागतो. अगं माणुसकी नावाचा प्रकार उलट राहिलेला नाही आहे यांच्यात. या दोघींचं असं बोलणं चालू असतं आणि त्यानंतर नलू घरी निघून जाते. इकडे दुसरीकडे चिंगळी तिच्या आईच्या बोलण्याचा खूपच संताप झालेला असतो. ती तिच्या खोलीत येऊन प्रचंड रडत असते. वच्ची तिला आधी बोललेली असते ना की आता जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस आनंदात राहा, वारसा बिरसाचा विचार करू नकोस. हेच शब्द आठवून चिंगळीचा राग आणि दुःख अनावर होतं. ती रागाच्या भरात तिच्या खोलीतला सगळा पसारा अस्तव्यस्त करून टाकते आणि स्वतःशीच चिडून बोलते, मी काय लहान नाही आहे मी. तशातच तिच्या खोलीत एक कटर सापडतं. रागाच्या आणि आवेशाच्या भरात ती स्वतःचीच नस कापून घेते आणि पुटपुटते, मी यांना दाखवतेच की मी लहान नाही आहे. असं बोलून ती रक्ताच्या थारोळ्यात खाली पडते. थोड्या वेळाने शोभी तिच्यासाठी ज्यूस घेऊन येते. ती खोलीचा दरवाजा ठोकते पण आतून काहीच प्रतिसाद मिळत नाही. ती दरवाजा उघडून आत येते तर बघते तर चिंगळी बेशुद्ध पडलेली असते. हे पाहून शोभी ओरडते, सारिका काय झालं. ती लगेच सुधाकर आणि सूर्याला बोलवून घेते. सूर्या आणि सुधाकर धावत खोलीत येतात. सारिकाची ती अवस्था पाहून सूर्या हादरतो आणि बोलतो, सारिका हे काय केलंस तू. सुधाकर लगेच प्रसंगावधान रोखून बोलतो, हिला आधी आरोग्य केंद्रात घेऊन जाऊया चल. सूर्यासेनाचाही विलंब न करता सारिकाला उचलतो आणि आरोग्य केंद्राच्या दिशेने धाव घेतो. इकडे हॉस्पिटलमध्ये वैदेही पेशंट चेक करत असते पण तिचं लक्ष कशातच लागत नाही. तिच्या डोक्यात सतत सूर्याचा विचार चक्रावत असतात. सूर्याचा काल तिचे हात धरून टेकलेले गुडघे, त्याचा तो केविलवाणा चेहरा आणि त्याचे शब्द तिच्या कानात घुसमत असतात. 25 वर्षापूर्वी काय झालं होतं ते मलाही माहीत नाही आणि तुम्हालाही माहीत नाही. मग आपण कशासाठी भांडतोय हे सगळं आठवून वैदेही पूर्णपणे शून्यात गेलेली असते. तेवढं तिथे सुलेखा येते आणि तिला हाक मारते, वैदू. पण वैदेहीचं अजिबात लक्ष नसतं. सुलेखा तिच्या खांद्यावर हात लावून आणि काळजीने बोलते, वैदू अगं केबिनमध्ये जा आणि आराम कर, मी चहा पाठवते. हे बाकीचं मी सांभाळते. वैदू नकार देते, बोलते, नाही मी करते. पण सुलेखा तिची समजूत काढून तिला आत पाठवते. वैदेही केबिनमध्ये जायला निघते आणि तितक्यातच बाहेरून सूर्याचा घाबरलेला जोरात आवाज येतो, डॉक्टर मॅडम. सूर्याने रक्ताने माखलेल्या चिंगळीला सारिकाला हातात घेऊन आत धावत येतो. वैदेही चमकून त्याच्याकडे बघते आणि याच एका भयानक वळणावर आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, आजच्या भागात चिंगळीने उचललेले हे टोकाचं पाऊल आणि सूर्या पुन्हा एकदा वैदेहीच्याच हॉस्पिटलमध्ये घेतलेली धाव यामुळे मालिकेच्या पुढच्या भागात नक्की काय नाट्य घडणार हे पाहणं खरोखरच उत्सुकतेचं ठरणार आहे. तर मग मित्रांनो, अशीच मालिकेचे एपिसोड रिव्ह्यू बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.